सध्या शेतकऱ्याचा मशागतीचा हंगाम चालू आहे आणि या कार्यकाळामध्ये शासनाने पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढवले। म्हणजे एकीकडे सांगायचं की आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत आणि दुसरीकडे अशा पिना हाणायच्या। शेतकरी कायम अडचणीचं काम आणण्याचं काम या सरकारनं केले। मशागतीचे भाव वाढले म्हणजे शेतकऱ्याचा उत्पादन खर्च वाढला एकीकडे हे, आणि दुसरीकडे जे शेतकऱ्याचा मालाचा भाव आहे तो कायम पाडत चालायचं। सरकारनं असं ठरवलंय की शेतकऱ्याला जगूच द्यायचं नाही आणि सरकारनं प्रत्येक गोष्ट ही सामान्याकडूनच अपेक्षित केली। तुम्ही मतदान बी आम्हाला करा, आम्ही सांगतोय तेच करा, पेट्रोल कमी वापरा, तेल वापरा। मग सरकार म्हणून तुम्ही काय करताय? आता मुख्यमंत्री किंवा मोठे मोठे नेते हे आता ईव्हीनं फिरताय, तर साधारण सामान्यासाठी एखादी मोटरसायकल तरी दिली पाहिजे सरकारच्या वतीनं। तुम्ही घेताल मोठे मोठे लोक, तुम्ही शासनाच्या पैशातून घेताल, स्वतःच्या पैशातून घेताल, पण सामान्य लोकांनी काय करायचं? या गोष्टी शासनानं लक्षात घेतल्या पाहिजे। लोक आज सहन करताय, पण लोकांना पिसणं शासनानं बंद केलं पाहिजे। थोडंफार म्हणजे कसं असतं, प्रत्येक गोष्टीची सहनशीलतेची अंत असतो। शासनानं लोकांचा अंत पाहू नये। आता इलेक्शन वगैरे झाले बऱ्याच राज्यामध्ये। अगोदर तर इलेक्शन व्हायच्या अगोदर बरेच सरकार आश्वासन देतात, प्रत्येक शेतकऱ्याला मालाला भाव वगैरे द्यायचं, पण ते तर कुठं वाढताना दिसत नाही। पण हेच गोष्टी जास्त ज्या यूजमध्ये येतात, पेट्रोल, डिझेल, तेल वगैरे, ह्या जास्त महाग होत चालल्यात। त्याच्यामुळे जे मिडल क्लास लोक आहेत, जे गरीब लोक आहेत, त्यांच्या खिशाला जास्तीत जास्त कात्री पडते। सरकार अपयशी ठरते का? दिवसेंदिवस आता भाव वाढत आले प्रत्येक गोष्टी? हो, नक्कीच। कारण अगोदरच्या काळाच्या याच्याबद्दल जर कम्पेअर केलं तर बाकीच्या सर्व गोष्टी ज्या की शेतकऱ्याच्या पिकाला भाव वगैरे आहेत त्या बाबतीमध्ये नाही वाढत आहे। पण ह्या ज्या गोष्टी ज्या दिवसेंदिवस आपल्याला डेली यूजमध्ये लागतात, तेल, खाद्यतेल, सर्व गोष्टी त्या खूपच महाग होत चाललेल्या आहेत। कसं बघता आता हे? शेतकऱ्यांनी याच्यावर काहीतरी कठोर पावलं उचलायला पाहिजे। पेट्रोल जे वाढलंय, डिझेल वाढलंय, ते फक्त डिझेल वाढेल याच्यापुरतं मर्यादित नाही। आता याच्यापुढे सगळीच महागाई वाढणार हे दिसतंय। आणि काल पंतप्रधानांनी जे आवाहन केलं ते फक्त लोकांसाठी केलं, म्हणजे लोकांनीच फक्त नियम पाळायचे, लोकांनीच फक्त या दरवाढीला सामोरं जायचं आणि आमदार खासदारांना ज्या काही सुविधा आहेत त्या त्यांनी मोफत उपभोगायच्या, याच्याकडे कोण लक्ष देणार? म्हणजे सगळे नियम सर्वसामान्यांना, आणि सर्वसामान्यांनी ज्यांना निवडून दिले ते फुकट मजा करणार। म्हणजे महागाईची झळ सर्वसामान्य लोकांना। आता शेतकरी इतका बेजार आहे, आता त्यांचा मशागतीचा हंगाम आहे किंवा शेतीची दुरुस्तीची कामं चालू आहेत, तर ती JCB महागणार, जे काही वाहनं, ट्रॅक्टर, सगळ्याचा रेट वाढणार आणि तो कोणाच्या माथ्यावर येणार? शेतकऱ्यांचा। आणि शेतकऱ्यांना काय उत्पादन खर्च? काहीच नाही। आता कांद्याचा भाव काल 1 रुपया होता, काय म्हणजे मजा उडवण्याचंच काम चालू आहे ना हे सगळं शेतकऱ्यांचं आणि सर्वसामान्य लोकांचं। आता गृहिणीचं सगळं घरचं सगळं हे वाढणार, म्हणजे सगळं गणित कोलमडणार आणि यातून सर्वसामान्य जनता परेशान होणार आणि तुम्ही मस्त मजा करणार। नमस्कार, मी कारेगावकर बोलतो, अवचार। डिझेल पेट्रोलचे भाव वाढलेले आहेत, गॅस मिळत नाही, शेतकऱ्यांना करायचं काय? आम्ही माळव्याचा काय व्यवसाय करायला गेलं तर कांदा 1 रुपया किलो विकायला आहे, दुधाला कोणताच भाव नाही। आम्ही जर समजा मोंड्यामध्ये गेलो खत मागायला किंवा औषध मागायला, सगळी GSTमुळे शेतकऱ्याची माय वासून टाकली। शेतकऱ्यानं करायचं काय? गॅसला 4-4 दिवस आम्ही बारीला उभं राहून गॅस मिळणं झालाय। पेट्रोल वाढवले, हो ना, पेट्रोल, डिझेल, पेट्रोलला सुद्धा बारी लागायली, 3-3 तास आम्हाला उभं राहावं लागायले। दुधाचा व्यवसाय, आम्ही दूध कसे वाटायचे? दुधाला भाव नाही, शेतकऱ्याची मरायची वेळ आली ना आमची। काय करावं आम्ही शेतकऱ्यांना? सरकारचं धोरणच कळून झालं आम्हाला, काय करावं तर? कांदे लावले, कांद्याला 1 रुपया किलो भाव मिळायला, फेकून द्यावं लागायले। किराया सुद्धा निघणं झाला तिथपर्यंत नेण्याचा। करायचं काय शेतकऱ्यानं? त्या सरकारनं आम्हाला मारायची वेळ आणली शेतकऱ्याला।